स्वस्त दराने सोनं देण्याचं आमिष दाखवून सांगली जिल्ह्यातील 2 युवकांना 15 तारखेला 4 वाजण्याच्या सुमारास टाकळीवाडी तालुका शिरोळ दरम्यानच्या मंदिराच्या परिसरात बोलावून त्यांच्याकडील तब्बल 10,35,200 रुपयांची रोकड पिस्तुलाचा धाक दाखवत लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी भीमाशंकर मल्लेश पाटील वय वर्ष 36, व्यवसाय शेती, राहणार बेळुंडी, तालुका जत, जिल्हा सांगली यांनी गुरुवारी रात्री फिर्याद दिल्याने 4 अनोळखी पुरुष आणि 2 महिलांविरोधात कुरुंदवाड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हा दाखल होताच कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झालं। संशयितांचा शोध घेण्यासाठी विविध पथकं तयार करून शोध मोहीम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आली आहे। फिर्यादी भीमाशंकर पाटील यांचा मागील आठवड्यात एका अनोळखी महिलेशी संपर्क झाला होता। संबंधित महिलेने बाजारभावापेक्षा कमी दरात 80,000 रुपये तोळा दराने सोने देण्याचं आमिष दाखवलं होतं। व्यवहार रोख रकमेने करण्याचं ठरल्याने फिर्यादींना मोठी रक्कम घेऊन येण्यास सांगण्यात आलं। त्यानुसार भीमाशंकर पाटील व त्यांचा मित्र दुष्यंत भोसले हे स्विफ्ट कारमधून 10,35,200 रुपयांची रोकड घेऊन 15 तारखेला 4 वाजण्याच्या सुमारास कुरुंदवाड मजरेवाडी मार्गावरील बाळूमामा मंदिराजवळ डांबरी रस्त्यावर पोहोचले असता अचानक 4 अनोळखी पुरुष व 2 महिला तेथे आल्या। यातील दोघांच्या हातात पिस्तूल होतं। आरोपींनी पाटील व त्यांच्या मित्राला पिस्तुलाचा धाक दाखवत धमकावलं। त्यानंतर त्यांच्या वाहनाची झडती घेत कारमधील लाखो रुपयांची रोकड असलेली बॅग हिसकावून आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केला। या घटनेमुळे कुरुंदवाड परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून CCTV फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स आणि संशयितांच्या हालचालींचा तपास गतिमान केला आहे। मराठी S न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप आडसूळ।